की सांगू इच्छिते की आमची ही जी विद्यार्थिनी आहे MA फर्स्ट इयरची, ही कीर्तन सुद्धा करते. तर ती छान कीर्तनकार पण आहे. आध्यात्मिक शांतीचा अनुभव देणारे असे पवित्र पठण तिने केले आहे. यानंतर बालमन म्हणजे कोमल कडी. संस्काराचे बीज जर बाळपणी रुजले तर भवितव्य सुद्धा उज्ज्वल होते. बालांना सुखद ज्ञानम असं संस्कृतमध्ये म्हटलं गेलं आहे. आता आपल्या लहानग्याकडून एक गोड असं संस्कारमय बालगीत ऐकूया. तर ते सादर करणार आहे आमच्या प्राध्यापिका श्वेता पळगुजर यांची मुलगी मीरा भेरडे. तर मी तिला आमंत्रित करते बालगीताकरता. जोरदार टाळ्या वाजवा. छोटी आणि कीर्ती मोठी अशी एक आहे एक मीरा. माइक दे. नमो नमः. मम नाम मीरा अमित भेडे. अहम चतुर्थ कक्षायां पठामि. अहम एकं गीतं वदामि. पश्य पश्य रे आकाशे दयते दयते महद्विमानं जुयी जुयी. पश्य पश्य रे आकाशे दयते दयते महद्विमानं जुयी जुयी. नादं करोति विपुलं नादं करोति विपुलं. नीलं 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 गगनं हरितं 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 तृणं. तुङ्गं 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 शिखरं करोति रे भारम्. पश्य पश्य रे आकाशे दयते दयते महद्विमानं जुयी जुयी. नादं करोति विपुलं धवलं मंगं गरुडाकारं लुकलुकलुकलुकदीपसहितं. गमनागमनं वायुसहितं करोति रे नित्यं. पश्य पश्य रे आकाशे दयते दयते महद्विमानं. अत्युत्तम मीरा. खूपच गोड आणि निरागस अशी प्रस्तुती होती. आजच्या संस्कृत वाङ्मयता कार्यक्रमातून आपण अनुभवले शौर्य, समाज जागृती, आरोग्य, संगीत, अध्यात्म आणि संस्कार. संस्कृत ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ती जपणे, संवर्धन करणे आणि पुढील पिढीकडे पोहोचणे ही आपली जबाबदारी आहे. ही संस्कृत वाङ्मयता यामध्ये आपण सादरीकरण जे केले तर संस्कृतमध्ये काय काय असू शकतं, संस्कृत भाषा कशा प्रकारे सर्वव्यापी आहे याकरता आपण सादरीकरण ठेवलं होतं. ऐकण्यापेक्षा जे सादरीकरणातून आपल्याला ज्ञान मिळते ते अतिशय उत्तम असते. तर या सादरीकरणाचे सत्र इथे समाप्त होत आहे. यानंतरचे सत्र प्राध्यापक राहुल महोदय सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करते.